नमस्कार मित्रांनो, आज आपण भडगाव माईंबा येथे आलेलो आहोत आणि जिल्हा परिषद मराठी प्राथमिक जी शाळा आहे त्या शाळेला आपण भेट दिलेली आहे आणि शाळेचे मुख्याध्यापक आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारूया शाळा कशी सुरू आहे. सर, हार्दिक स्वागत सुस्वागतम. आजचा हा जो शाळा सुरून काही दिवस या ठिकाणी झालेले आहेत, प्राथमिक शिक्षण या ठिकाणी मराठी शाळेमध्ये आपण एक मुख्याध्यापक म्हणून एक भूमिका निभावत आहे. काय सांगणार सर, कशी आहे शाळा? शाळा खूप छान आहे आमची आणि जे आमचे अधिकारी आहेत ते पण सहकार्य करतात आम्हाला आणि गाव सुद्धा सहकार्य करतात. गावकऱ्यांनी आमच्यासोबत गावात फिरले, जनजागृती केली गावकऱ्यांनी आणि त्यांनी मुलांना प्रोत्साहित केलं की मुलांना मराठी शाळेत टाका. आमच्या ग्रामपंचायतीनं ठराव घेतलेला आहे की ज्या पालकांची मुलं इथं शाळेत टाकतील त्या पालकांना घरपट्टी नळपट्टी माफ राहील, असा आमच्या गावाचा निर्णय झालेला आहे. मित्रांनो, सुंदर निर्णय अतिशय चांगला घेतलेला आहे, जेणेकरून खरोखर ह्या ज्या मराठी शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या शाळेची पटसंख्या असेल, त्या शाळा डबघाई या ठिकाणी आलेल्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी उन्नती कशी होईल, त्याची वाढ कशी होईल, त्याच्यामध्ये नवचैतन्य निर्माण कसं होईल, हा प्रयत्न या ठिकाणी ग्रामपंचायतकडनं सुद्धा या ठिकाणी आणि लोकांकडनं सुद्धा या ठिकाणी बघायला मिळालेलं आहे. आज आपण भडगाव शाळेमध्ये आहे. सर, या ठिकाणी शिक्षक वगैरे किती आहेत? इथं आम्ही 2 जण आहोत. अच्छा. एक मॅडम आहे आणि मी आहे. बरं, शालेय मध्यान्ह भोजन वगैरे जो पोषण आहार आहे, तो पोषण आहार संदर्भामध्ये काय सांगा? पोषण आहार आमचा खूप छान असतो. दररोज भाजीपाला, टोमॅटो, आलू त्याच्यात मिश्रण असतं, अच्छा मिक्स असतं. अच्छा. आणि कधी वरण सगळ्यांचं भात, कधी वरण म्हणजे भाजी भात असं असतं आमचं. अच्छा. बरं, प्रशासनाकडे काही मागणी वगैरे आहे का? शाळेच्या संदर्भामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत, त्या सुविधाच्या संदर्भामध्ये काही मागणी वगैरे आहे? नाही सर, आम्हाला आमच्या पूर्ण सुद्धा पूर्ण केल्या जातात. अच्छा. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भामध्ये? पाठ्यपुस्तक पूर्ण भेटले आम्हाला, आम्ही वाटली. ड्रेस युनिफॉर्म भेटले मुलांना, युनिफॉर्म वाटले आम्ही. अच्छा.